गायकवाड्स व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। आज खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे कारण मला मध्ये वेळच मिळाला नाही। मी गेले होते रिसेंटली माझ्या बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला, त्यामुळे तिथेच मला वेळ खूप झाला। तिथं मला काही व्हॉइस ओव्हर करता आला नाही कारण तिथे जागाच नव्हती व्हॉइस ओव्हर करण्यासाठी, त्यामुळे मी क्लिपा देखील जास्त घेतल्या नाही। तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर अचानकच ठरलो होतं बर्थडेला जायचं, सो आम्ही खूप घाईघाईने निघालो। जातानाच वाटेमध्ये पेट्रोल पंपवर मोराचे दर्शन झाले। खरं तर मोर मी पहिल्यांदाच बघितला होता आणि माझ्या मुलानेही, त्यामुळे खूप आनंद झाला। त्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू झाला। रस्त्याने जाताना ही डोंगरदरी खूप छान वाटते कारण ही सिन्नरमधला घाट आहे हा, आणि आम्ही इथून प्रत्येक वेळेला या घाटामधून जात असतो। तुम्ही कधी सिन्नरच्या घाटामधून प्रवास केला आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर जाताना सिन्नरमध्ये या सुंदर मूर्त्या दिसतात आणि हे मूर्त्या खूप छान वाटतात। त्यानंतर पोहोचलो होतो सिन्नरमध्ये। सिन्नरमध्ये पोहोचल्यानंतर खरं तर आमचं काम असतं तिथे वडापाव खाणं, म्हणजेच नाश्ता करणं हो, कारण सिन्नरमधला वडापाव खूप फेमस आहे। तुम्ही देखील सिन्नरचा वडापाव खाल्ला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर पोहोचलो होतो घरी कोपरगावला। तिथे मम्मी पप्पांसोबत भेटलो आणि मग निघालो वैजापूरला जाण्यासाठी। वैजापूरला माझी बहीण आणि आत्या दोघीजणी तिथे राहतात। कोपरगावमधनं आम्ही 1 वाजता निघालो आणि 2 ते 3 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो होतो वैजापूरमध्ये। रस्ता माहिती नव्हता त्यामुळे आजीला सोबतीला घेतलं होतं। घरी गेल्यानंतर बघितलं तर माझं लाडाचं पिल्लू म्हणजे माझ्या बहिणीची लहानी मुलगी झोपलेली होती। ती मला खूप आवडते। तिचं नाव अक्षरा आहे, पण आम्ही तिला लाडाने टकू असे बोलतो। त्यानंतर बर्थडेची तयारी करायला बर्थडेचं डेकोरेशन करायला सुरुवात केली। खरं तर डेकोरेशन मीच केलं होतं। ऑनलाईन मिशोवरून काही सप्लिमेंट्स मागवले होते। त्याच्यानंतर सगळी तयारी करायला सुरुवात केली। मम्मी पप्पांना यायला उशीर झाला होता कारण ते बसने येणार होते, त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला होता। त्याच्यानंतर सगळं डेकोरेशन करून झालं आणि या मुलीने सगळं डेकोरेशन ओढून घेतलं, त्यामुळे ते सगळं डेकोरेशन बिघडलं होतं आणि काहीच उपयोगाचं राहिलं नव्हतं। त्यानंतर माझे मम्मी पप्पा तिथे पोहोचले आणि पोहोचल्यानंतर चालू झाली बड्डेच्या जेवणाची तयारी। तर बड्डेच्या जेवणासाठी पावभाजी करणार होतो आणि त्याचसोबत चिकन, पोळ्या आणि भात करणार होतो। सगळे मम्मीला हेल्प करू लागले, सगळे बटाटे वगैरे कापू लागले, चिकनची भाजी केली, पावभाजी केली आणि त्यानंतर सुरू झाला यांचा डान्स। हिने सगळं डेकोरेशन खराब केलं होतं आणि त्यानंतर अशी डान्स करत होते। माझ्या बहिणीला 2 मुलं आहेत, 1 मुलगा आणि 1 मुलगी आणि माझा 1 मुलगा। खरं तर या तिघांमध्ये माझ्या बहिणीचा मुलगा शांत आहे आणि तिची मुलगी आणि माझा मुलगा सगळ्यात जास्त आगाऊ आहेत। त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर केक कटिंगची तयारी चालू झाली आणि केक कट करताना डे बॉयला खूप घाई झाली होती केक कापण्याची, त्याचसोबत या इतर 2 मुलांना केक खाण्याची घाई झाली होती। त्यानंतर सर्व तयारी झाली आणि सगळं औक्षण वगैरे झालं। त्यानंतर केक कट केला। शेजारची लहान लहान मुले देखील पार्टीला आली होती, पण ही आगाऊ मुलगी त्यांना काही बसू देईना। त्यानंतर केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण केले, सगळे भांडे वगैरे घासले आणि त्यानंतर परत या लहान मुलांना डान्स करायचा होता, त्यामुळे गाणी लावली होती तर ते मुलं डान्स करायला लागले। त्यानंतर काय झालं तर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे उठलो आणि मग घरी जायला निघलो। घरी म्हणजे कोपरगावलाच गेलो होतो आधी आम्ही, आणि तिथून मग माझे मिस्टर परत नाशिकला यायला निघाले आणि कोपरगावला मग मी विचार केला की थोडं थांबून जावं, त्यामुळे मी 8 दिवस तिथंच थांबून घेतलं, घरी काही गेले नाही। आता खरं तर तिथे मी काही क्लिपा तर घेतल्या, पण व्हॉइस ओव्हर करण्यासाठी तिथे शांतताच नव्हती, त्यामुळे मी क्लिपाच घेतल्या फक्त, त्या पण खूप नाही थोड्याफार घेतल्या कारण तिथे शांतता अजिबात नव्हती। व्हॉइस ओव्हर करायचं तर कुठे करायचं, आपण प्रत्येकाला तर गप्प बस असं बोलू शकत नाही ना, त्यामुळे मी काही क्लिपा घेतल्याच नाही। त्यामुळे मध्येच माझ्या चॅनलवर जरा गॅप पडला, व्हिडिओ माझी व्यवस्थित पोस्ट झाली नाही डेली आणि कन्सिस्टन्सीसुद्धा मला मेंटेन करता नाही आली। इवन मी 8-9 व्हिडिओ केले होते पोस्ट कंटिन्यू, पण त्यानंतर मला मेंटेन करता नाही आलं। सो आता मी परत आली आहे, त्याच्यानंतर आपण सुरुवात केली आता परत व्हिडिओ अपलोड करायची। तर ऑफकोर्स लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला नक्कीच। आता त्याच्यानंतर तिथं काही दिवस थांबले होते, तर तिथं असंच चालू होतं मम्मीसोबत बाजारात वगैरे जायचं, मग तिकडून येताना नाश्ता घेऊन यायचा, तो नाश्ता करायचा। मग माझा मुलगा असा घरी एकटा असायचा, मग तो सगळ्यांसोबत मस्ती वगैरे करायचा आणि तिथे सगळे होते त्यामुळे त्याला करमायचं तिथं, आणि इथं घरी आल्यानंतर आता त्याला सध्या तरी करमत नाही। त्यानंतर हा आहे कोपरगावचा बाजार, तिथे रविवारचा आणि सोमवारचा दोन्ही बाजार असतात। तर त्यानंतर मम्मी आणि आम्ही बाजारात गेलो होतो आणि मग यायच्या आदल्या दिवशी माझे मिस्टर आले होते, त्यांच्यासोबत आम्ही शिवरात्रीत गेलो होतो। खरं तर शिवरात्र म्हटलं तर कोपरगावची शिवरात्र छान असते, बऱ्यापैकी बघण्यासारखी असते।
यावेळेला फक्त झोके वगैरे आलेले होते, नाही तर आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा जादूचे खेळ वगैरे असं खूप यायचं, हिरालाल पन्हालाल वगैरे यायचं. पण आता सध्या तसं काही नाही, काही बघण्यासारखं इतकं नाही आहे. फक्त झोके वगैरे आहेत तिथे, तर तेच आम्ही एन्जॉय केले, माझ्या मुलाने देखील एन्जॉय केले. तसं तर प्रत्येक शिवरात्रीला मी माझ्या घरीच असते, पण ह्या वेळेला आहे ना मी माहेरी गेले होते त्यामुळे तिथे शिवरात्र झाली. आणि शिवरात्रात पहिल्यांदाच माझ्या मुलाला मी अशा पाळण्यात बसवलं होतं, कारण याच्या आधी कधी बसवलं नव्हतं कारण तो घाबरायचा. पण ह्या वेळेला तो काही घाबरला नाही, खूप पाळणे खेळला तिथे. आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. फक्त त्याला एक जत्रेतून काही घेतलं नाही मी, फक्त त्याला एक गाडी घेतली होती मी, JCB वगैरे असेल ती गाडी, तीच घेतली आणि घरी आलो. त्याच्यानंतर रविवारची शिवरात्र झाल्यानंतर खरं तर आमचा सोमवारीच निघण्याचा प्लॅन होता. पण असं झालं ना की माझ्या मिस्टरांना सुट्ट्या होत्या 8 दिवस, तर त्यामुळे त्यांचा जीव चालला होता की मी जाऊ की नको जाऊ, थांबू की नको थांबू. तर त्यांचं काही मन होत नव्हतं घरी येण्याचं परत. तर त्यामुळे आम्ही 2-3 दिवस तिथे एक्स्ट्रा थांबलो. कडून पोस्ट होत नाही आहे, कारण जर इतके चांगले व्ह्यूज काही व्हिडिओला येत नाही आहे. पण जर चांगले व्हिडिओला व्ह्यूज वगैरे आले तर नक्कीच मी खूप प्रयत्न करेन, खूप मेहनत करेन चांगले कंटेंट तुमच्यासमोर सादर करण्यासाठी. आणि मी जे व्हिडिओज बनवते खरं तर मला वॉइस ओव्हर करण्याला प्रॉब्लेम होतो, कारण इथं अजिबात शांतता नाही, माझ्या घरी देखील माहेरी देखील आणि इथं पण नाही आहे. पण मी कसं तरी प्रयत्न करून वेळ काढून सनी या गोष्टी करायचा प्रयत्न करते. माझ्या व्हिडिओमध्ये जर काही चूक होत असेल तर प्लीज मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखाद्या चांगल्या नवीन विषयावर मी पुढचा लॉंग व्हिडिओ देखील घेऊन. बाय.